गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द DT. EOE मध्ये बेटा आपला एक शेवटचा चॅप्टर आहे, तो म्हणजे आहे बेटा डिजिटल टेक्निक्स किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. काय नाव आहे बेटा? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ॲक्च्युली डिजिटल टेक्निक्स हा एक अख्खाच्या अख्खा तुमचा सब्जेक्ट आहे, कम्प्युटरवाल्यांसाठी येतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांसाठी पण असतो, ENTC वाल्यांसाठी पण एक खूप मोठं विश्व आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. सगळंच्या सगळं आता सध्या आपलं डिजिटलवरतीच चालू आहे बेटा. ठीक आहे, म्हणजे खूप मोठं विश्व आहे. फाईन. तर याच्यातला थोडासा भाग फक्त तुम्हाला आहे, त्यातल्या त्यात अजून खूप कमीत कमी तुम्हाला शिकवलं जातं बेटा. ठीक आहे, खूप कमीत कमी तुम्हाला कॉलेजेसमध्ये किंवा त्याच्यामध्ये शिकवलं जातं. मी तुम्हाला मॅक्सिमम याच्यातले व्हिडिओज टाकलेले आहेत. ठीक आहे, खूप जास्तीत जास्त व्हिडिओ जेवढे मला देता येतील तेवढे. अख्खा सब्जेक्ट नाही टाकता आला, पण त्याच्यातून जेवढे जास्तीत जास्त टाकता आले तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ मी याच्यात टाकलेले आहेत. ठीक आहे, ते सगळेचे सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये सगळं सिलेबसमध्ये सगळं आहे, तेवढंच मी तुम्हाला टाकलेलं जेवढं सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, कॉलेजमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये हा चॅप्टर आणून टाकतात. ठीक आहे, प्लीज मग त्याच्यासाठी तुम्ही इकडे नीट 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 लक्ष द्या. फाईन. ओके, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हेडिंग टाकून घ्या सगळ्यांनी. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पहिला माझा कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे बेटा सिग्नल. तो म्हणजे कुठला आहे? सिग्नल. सिग्नल म्हणजे काय असतं बेटा माहिती काय? इन्फॉर्मेशन असते. सिग्नल म्हणजे काय असते? इन्फॉर्मेशन विच इज कॅरीड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सिग्नल म्हणजे काय बेटा? एक इन्फॉर्मेशन. मग ती इन्फॉर्मेशन चाहे ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, टेक्स्ट मेसेज असेल. ठीक आहे, फाईन. ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट कुठल्याही टाईपचा मेसेज असू दे, त्याला काय म्हणतात बेटा? इन्फॉर्मेशन विच इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. त्याला काय नाव दिले त्यांनी? सिग्नल. ठीक आहे, सिग्नलचे ना बेटा दोन टाईप्स होतात. फर्स्ट टाईप आहे अॅनालॉग सिग्नल. फर्स्ट टाईप आहे अॅनालॉग सिग्नल आणि सेकंड टाईप आहे डिजिटल सिग्नल. सेकंड टाईप कुठला आहे बेटा? डिजिटल सिग्नल. मी ना तुम्हाला थेरॉटिकल डेफिनेशन सांगण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली सांगतो अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल काय फरक आहे. ठीक आहे, बरं. त्याच्यासाठी ना बेटा एक तुमच्यासमोर डोळ्यासमोर एक्झाम्पल आहे ना, घड्याळ. घड्याळ आपल्या हातात जे घालतो ते घड्याळ बेटा. हातात घालणारे घड्याळ किंवा वॉलवरती जे घड्याळ असतात ते, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे काटे दिसतात, म्हणजे 0, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, पुन्हा 12. जिथे वॉल क्लॉक असतो बेटा, जिथे जिथे तुम्हाला ज्या घड्याळामध्ये काटे दिसतात ना, तो झाला बेटा ॲनालॉग. तो काय झाला? ॲनालॉग. मी तुम्हाला एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्हाला डोक्यात घुसवतो बेटा. तो कुठला सिग्नल झाला? ॲनालॉग. मग डिजिटल कुठला असतो? मग डिजिटल कुठला असतो बेटा? असेच आपण कॅसिओचे पण काही घड्याळ बघतो बेटा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 सेगमेंट डिस्प्ले असतो. म्हणजे अशा फॉर्ममध्ये तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये. मग इथे पण काहीतरी डिजिट्स असतील, इथे पण काही डिजिट्स असतील. ठीक आहे, डॉट डॉट, पुन्हा इथे काही डिजिट्स असतील. ठीक आहे, पुन्हा इथे काही डेट वगैरे, टाईम वगैरे पण अशाच फॉर्ममध्ये दिलेली असते बेटा. ठीक आहे, फाईन. अशा फॉर्ममध्ये जर आलं, याला म्हणतो आम्ही 7 सेगमेंट डिस्प्ले. ते दिसलं तर ते काय झालं बेटा? डिजिटल सिग्नल झाला. जिथे नंबर्स दिसले, असे 7 सेगमेंट डिस्प्ले दिसला, समजायचा तो डिजिटल सिग्नल आहे. समजायचा काय? तो डिजिटल सिग्नल आहे. म्हणजे अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल फरक आला. ज्याच्यामध्ये काटे आले तो काय झाला बेटा? अॅनालॉग सिग्नल. ज्याच्यामध्ये डिजिट्स आले तो काय झाला? डिजिटल सिग्नल. अजून कुठले एक्झाम्पल सांगता येईल बेटा? असंच थोडंसं विचार करा. वजन काटा. वजन काटा. ठीक आहे, वजन काटा, तराजू किंवा आपण जो घरी वजन काटा ज्याच्यावरती वजन घेतो बेटा, आपण वजन करतो. ठीक आहे, तो पण अॅनालॉग पण असतो, डिजिटल पण असतो, आकडे पण असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण दोन टाईप्स, अॅनालॉग, डिजिटल. अजून अजून स्पीडोमीटर. गाडीचा स्पीडोमीटर आठवा. गाडीचा स्पीडोमीटर. येस, ज्याच्यावरती स्पीड दिसतं. मेस्ट्रो म्हणा किंवा मग तुमची स्कूटी म्हणा किंवा मग तुमची ॲक्टिवा म्हणा, याच्यावरती अॅनालॉग येतो बेटा, काटा असतो ना. तेच पल्सर, अपाची, याच्यावरती कुठले बेटा? तुमचे डिजिटल. ठीक आहे, याच्यावरती काय आले? डिजिटल. म्हणजे अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल. फरक कळाला? बरं, माझा एक आता प्रश्न, ॲक्युरसी कशात जास्त आहे? म्हणजे जास्त ॲक्युरेट कोण दाखवत आहे? डिजिटल. राईट. सपोज आता वजन काटा आपण बघायला गेलो, सपोज मी त्याच्यावरती वजन काट्यावरती वर आहे ना, त्याच्या माझं वजन बघायला गेलो, सपोज तिथलं माझं वजन आलं 68 किंवा 69 असं काहीतरी. पण डिजिटलवरती काय दाखवेल? 69.5, 69.6, 69.7 असं माझं वजन दाखवलं जाईल. येस, म्हणजे हा काय झाला? डिजिटलमध्ये ॲक्युरसी जास्त असते. डिजिटलमध्ये काय असते बेटा? ॲक्युरसी जास्त असते. तसंच नॉईजबद्दल पण बोलायला गेलं ना बेटा, ॲनालॉगमध्ये जास्त नॉईज येतो, डिजिटलमध्ये कमी नॉईज असतो. युजर फ्रेंडली कुठला आहे? मग डिजिटलच आहे.
त्याच्यानंतर स्टोरेज म्हणजे याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी कोणामध्ये डिजिटलमध्ये ॲनालॉगमध्ये नसते. मी हे कंपॅरिझन सांगतो बेटा, जे की मी उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा घेणार आहे. नेक्स्ट मेमरी वाईज बघेल, मेमरी डिजिटलमध्ये असते, ॲनालॉगमध्ये कधीच मेमरी नसते. रिलायबिलिटी म्हणजे काय बेटा, विश्वासनीयता. विश्वास आपण सहज कोणाला देऊ शकतो, डिजिटलवर, ॲनालॉगवर विश्वास ठेवता येणार नाही. ठीक आहे, हे काय झालं, मी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला दिलं. आता थोडंसं थेरॉटिकल नॉलेज वाईज ॲनालॉग सिग्नल काय असतो ते बघू. ॲनालॉग सिग्नल असा सिग्नल असतो जो की कंटिन्युअस असतो. जो की कसा असतो बेटा, कंटिन्युअस असतो. जो सिग्नल कंटिन्युअस असतो त्याला ॲनालॉग सिग्नल असं म्हणतात. जो सिग्नल कंटिन्युअस असतो त्याला काय म्हणतात बेटा, ॲनालॉग सिग्नल. एक्झाम्पल, टेम्परेचर, प्रेशर, डिस्टन्स, व्होल्टेज, पॉवर, हे काय झाले ॲनालॉग सिग्नलचे टाईप्स किंवा एक्झाम्पल्स. डिजिटल सिग्नल काय असतं बेटा, ते डिसकंटिन्युअस असतात. ठीक आहे, किंवा विच आर नॉट कंटिन्युअस. डिसकंटिन्युअस म्हणा किंवा विच आर नॉट कंटिन्युअस. ठीक आहे, डेफिनेशन वाईज. अजून डेफिनेशन वाईज सांगायला गेलं तर ॲनालॉग सिग्नल हा कंटिन्युअस असतो, म्हणजे याच्यामध्ये इन्फानाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. पण डिजिटल सिग्नल दोनच व्हॅल्यू असतात बेटा, 0 आणि 1, म्हणजे फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज आले त्याच्यात काय आले बेटा, फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज आले. कुठल्या 0 आणि 1, बाकी कुठलीच नाही. डिजिटल सिग्नलचे एक्झाम्पल्स कुठले बेटा तुमचे, तर तुमचं प्रोसेसर झालं, मायक्रो प्रोसेसर, कॅल्क्युलेटर, त्याच्यानंतर कम्प्युटर, हे काय झाले तुमचे डिजिटल सिग्नलचे एक्झाम्पल्स. कळालं बेटा. आज तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, उद्या त्याचे ॲप्लिकेशन्स बघणार, कंपॅरिझन बघणार, ते उद्याच्या सेशनमध्ये चालू होईल. ठीक आहे, आता जेवढं झालं तेवढं लिहून घेऊ. हेडिंग टाका सिग्नल. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पहिला कन्सेप्ट लिहा बेटा, सिग्नल. चलो, सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी which consists of information. Signal is a physical quantity which consists of information. And this information can be carried from one place to other place. And this information can be carried from one place to another place. झाले. पुढे लिहा. सिग्नल कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. पुढे लिहा बेटा. सिग्नल कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. फर्स्ट एनालॉग सिग्नल, सेकंड डिजिटल सिग्नल. चलो पुन्हा खाली लिहा. फर्स्ट एनालॉग सिग्नल. The signal which have the continuous value are known as analog signals. त्याच्यात खाली पॉइंट लिहा. They have infinite number of values. पुढचा पॉइंट लिहा. एक्झाम्पल, टेम्परेचर, प्रेशर. एक्झाम्पल आर टेम्परेचर, प्रेशर, डिस्टन्स, व्होल्टेज, करंट, पावर, साऊंड एक्सेट्रा. झालंय. ओके, एक ओळ सोडून खाली लिहा आता डिजिटल सिग्नल. The signal which have discontinuous value or discrete values. Discontinuousलाच अजून एक नाव आहे discrete. ठीक आहे. The signal which have discontinuous values or discrete values are known as digital signals. पुढचा पॉइंट, they have finite number of values. Okay, खालच्या ओळीत. एक्झाम्पल आर कम्प्युटर, मायक्रोप्रोसेसर, टीव्ही एक्सेट्रा. कळालं बेटा. ओके,
उद्याच्या सेशनमध्ये ॲप्लिकेशन त्याचे कंपॅरिझन सगळं चालू होईल बेटा. ठीक आहे, दॅट्स ऑल. बाकीचे उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, गुड डे.